पवार, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य उपकेंद्र राहणार। आज मी तुम्हाला आरोग्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे। म्हणजे आरोग्याचा जो मार्ग आहे त्याच्याकडे तुमचे पाऊले पडावे, प्रतिबंधात्मक आरोग्य म्हणजे आपण आजारीच पडू नये याबद्दल तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे। तर आजार हे दोन प्रकारचे मुख्यत्वे असतात, एक नॉन कम्युनिकेबल डिसीज आणि एक कम्युनिकेबल डिसीज। नॉन कम्युनिकेबल म्हणजे असंसर्गजन्य आजार जे एकाकडून दुसऱ्याला होत नाही, आणि कम्युनिकेबल डिसीज म्हणजे एकाकडून दुसऱ्याला ते पसरतात, व्हायरल इन्फेक्शन्स, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स इत्यादी। तर ते जे कम्युनिकेबल डिसीज आहे, पसरणारे आजार, तर ते आपण आता वॉटर प्युरिफायर वापरतो, पाण्याची स्वच्छता असते। पूर्वी अतिसाराने म्हणजे डायरियाने बच्चूंच्या मृत्यू व्हायचे, कॉलराच्या साथी यायच्या। आता आपली ग्रामपंचायत पाणी शुद्धीकरण करते। हे सगळ्या आरोग्याच्या सुविधा झाल्यामुळे कम्युनिकेबल डिसीज म्हणजे पसरणारे जे आजार आहे ते नियंत्रणात आलेले आहेत। पण आता जे डोकं वर काढता आहेत ते आहे नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे असंसर्गजन्य आजार। त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून येतं हायपरटेन्शन म्हणजे बीपी, शुगर म्हणजे डायबिटीज, आणि कॅन्सर। कॅन्सर पण तीन प्रकार आहेत, एक तोंडाचा कॅन्सर, स्त्रियांमध्ये स्तनांचा कॅन्सर, आणि स्त्रियांमध्ये दुसरा कॅन्सर म्हणजे गर्भाशय मुखाचा कॅन्सर। तर पहिले आपण बोलूया बीपीबद्दल। तर बीपीचा आजार आजकाल खूप वाढलेला आहे, कारण ताणतणावाचं जीवन आहे, धावपळीचं जीवन आहे, खूपच धावपळ करतो आपण, शांतता अशी बिलकुल नाही आहे, इतका स्ट्रेस येतो की त्याच्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो आणि त्यामुळे आपल्याला बीपीचा त्रास होतो। तसंच हॉटेलचं खाणं, समोसा कचोरी तुम्ही खा, पण घरी करा। घरी आपण कसं करतो, एकदा तेलात तळल्यावर बस मग ते तेल वापरत नाही, पण हॉटेलमध्ये कसं करतात, तेच तेल वारंवार गरम करतात आणि त्याच्यातच तळतात। त्यामुळे जे बॅड कोलेस्ट्रॉल असतं म्हणजे घातक चरबी जी रक्तवाहिन्यांमध्ये साचते आणि बीपीचा त्रास करते। बीपी म्हणजे काय असतं, ब्लड प्रेशर। रक्तवाहिन्यांमधून जेव्हा रक्त वाहतं तेव्हा रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जे प्रेशर पडतं त्याला ब्लड प्रेशर म्हणतात। अर्थातच ती चरबीच असते। आता पाईप असतो, आपला नळाचा पाईप असतो, रबरी नळी असते, त्याच्यामध्ये घाण साचली आणि पाणी आलं तर फोर्स पडेल ना, त्या प्रकारचा ते बीपी एक आजार असतो। तर त्याच्यासाठी एक तुम्ही आहारामध्ये बदल करा, जंक फूड खाणं कमी करा, हॉटेलचं खाणं कमी करा, घरी ताजा स्वच्छ भाजीपाला आणा आणि तो आहार तुम्ही सेवन करा। आजकाल मुलांमध्ये जंक फूडचं फॅड खूप वाढलेलं आहे। आणि ताणतणावाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे स्ट्रेस कमी करण्यासाठी प्रत्येकाने रोज मेडिटेशन करायला पाहिजे, म्हणजे ध्यान करायला पाहिजे, तर ताणतणाव त्याच्याने कमी होतो। हे बघा, दुधाचं भांडं तापवलं की त्याच्यातलं दूध तापतं, बरोबर आहे? तसं शरीर आणि मनाचा आधार संबंध असतो। म्हणजे आपण आजारी पडलं की आपल्याला उदास वाटतं, म्हणजे मनावर परिणाम होतो, आणि मन उदास असलं म्हणजे आपल्याला आजार होतात, ताणतणावामुळे बीपी, डायबिटीज इत्यादी आजार होतात। तर ध्यान करायचं म्हणजे कसं, ही ज्ञानमुद्रा आहे। हे प्रेशर पॉईंट प्रेस झाल्याने असं ठेवायचा हात, दोघं हात फ्रेश वगैरे झाल्यावर, आणि हे प्रेशर पॉईंट पडल्याने ध्यान लागण्यास मदत होते, ठीक आहे? तर 1-2 मिनटं जरी तुम्ही ध्यान केलं, आता एक बादली आहे त्याच्यामध्ये कचरा आहे, तर त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आपल्याला, तर भरलं जाईल का नाही, पहिले आपल्याला तो कचरा काढावा लागेल, बादली धुवावी लागेल, मग त्याच्यात स्वच्छ पाणी बरोबर भरलं जाईल, बरोबर आहे ना? तसंच आपल्या शरीरातील ताणतणाव आणि जे वाईट गोष्टी आहे त्या निघण्याचं मदत करतं म्हणजे ध्यान। एक क्षण जरी तुम्ही ध्यान केलं, क्षणम आत्मानुसंधानम, म्हणजे एक क्षण जरी तुम्ही आत्म्याला ध्यानस्थ ठेवलं, आत्म्याला पकडून ठेवलं, तर पापम दहती कोटिशा, पाप म्हणजे पाप पुढे याच्यात आपल्याला पडायचं नाही आहे। पाप म्हणजे स्ट्रेस, ताणतणाव इत्यादी गोष्टी, ज्या वाईट गोष्टी आपण बघितलेल्या असतात, ऐकलेल्या असतात, जीवनात घडलेल्या असतात, त्या कोटी गोष्टींचा नाश होतो एक क्षण जरी ध्यान केलं तर। अन्यथा पाप विध्वंसम न भवित कोटी पुण्यता, म्हणजे ते स्ट्रेस तणाव गेल्याशिवाय तुम्ही किती पण त्याच्यामध्ये चांगला आनंद भरा तर त्याचा काही उपयोग होणार आहे का, नाही होणार आहे। ध्यानाचं एक खूप मोठं महत्त्व आहे। आपला दिवस एकदम 2 मिनटं जरी सकाळी आपण ध्यान केलं, एकदम डोळे बंद करून 2 भुवयांच्यामध्ये लक्ष केंद्रित करून एक शांत बसलं ना, तर पूर्ण दिवस हा खूप छान जातो, आपला आनंदात जातो। त्यानंतर दुसरा आजार आहे डायबिटीज। डायबिटीजमध्ये चॉकलेट्स, गोड, पेस्ट्रीज, केक्स इतकं आपण पोरांना आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देतो आहोत, माझा हा सगळ्यांना प्रश्न आहे की तुम्ही पुढच्या पिढीला काय देत आहात। आजकाल डायबिटीज लहान मुलांमध्ये व्हायला लागलेला आहे, हार्ट अटॅकने लहान मुलं मरत आहेत, लहान मुलांना सुद्धा हार्ट अटॅक होतोय। तर ह्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलायच्या। त्यानंतर कॅन्सर, तुम्हाला 5 किंवा 10 वर्षांनी माझा हे शब्द आठवतील, ओरल कॅन्सर। 17-18 वर्षाची मुलं तंबाखू खातात आणि त्यामुळे त्यांना पुढे जाऊन कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढणार आहे। तर आपण एक पाऊल उचलूया,
एक पाऊल आरोग्याकडे उचलूया आणि तंबाखूचं जी सवय आहे ती प्रत्येकाने मोडायला पाहिजे. ती सवय आपण मोडूया. आपण समाजाला पुढे नेऊया. तंबाखू विरहित समाज करूया. ठीक आहे. नंतर स्तनाचा कॅन्सर. स्त्रियांमध्ये स्वतः आपली तपासणी करून घ्यायची. छातीमध्ये गाठ आहे किंवा जखम आहे किंवा खळी पडते किंवा मग आकारात बदल आहे, तर ह्या गोष्टी लक्षात आल्यावर आपल्या आशा सेविका असतात त्यांना अप्रोच व्हायचं. ते त्यांना तुम्हाला माझ्याकडे घेऊन येतील. मी तुम्हाला पुढचं मार्गदर्शन करेन. तसंच गर्भाशय मुखाच्या कॅन्सरमध्ये पाळीच्या वेळी जास्त रक्त जात असेल किंवा मग ब्लीड ऑन टच म्हणजे संबंधानंतर रक्त जात असेल किंवा पाळी गेल्यावरही रक्त जात असेल, अशी काही लक्षणं दिसते की लगेच आपल्या जवळच्या आरोग्य संस्थांमध्ये जायचं. जेवढ्या लवकर निदान कॅन्सरचं होईल तेवढा चांगला उपचार होईल आणि तेवढंच तुमची तब्येत म्हणजे त्या उपचार करून तुम्ही त्या आजारापासून मुक्त व्हाल, कॅन्सरच्या आजारापासून. हे झालं नॉन कम्युनिकेबल डिसीज. थोडं सांगते मी टी बीबद्दल. टी बी या आजाराला आपण घाबरतो त्याची तपासणी करून घ्यायला. असं घाबरायला नाही पाहिजे. टी बी आजार आता कोणाला टी बी आजार असेल आणि थुंकण्याची सवय खूप प्रमाणात आहे, तर ते थुंक सुकतं. हवेत त्याचे बॅक्टेरियाज पसरतात. मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युला असतात, ते हवेत पसरतात. आपण रिकाम्या पोटी घरातून बाहेर पडलो, आपली प्रतिकारक्षमता कमी असते आणि आपल्याला ते इन्फेक्शन लगेच कॅच करतं. बरोबर. त्यामुळे खाल्ल्याशिवाय घरातून कधीच बाहेर पडायचं नाही. प्रत्येकाने थोडं तरी खाऊन घ्यायचं. आपले पूर्वीचे ज्या स्त्रिया होत्या त्या म्हणायच्या थोडं तरी खाऊन तुम्ही घराच्या बाहेर पडा. आपल्या सगळ्या पद्धती आपण विसरत चाललेलो आहोत. तर त्यामध्ये तपासणी कोणी करावी टी बीच्या बाबतीत? ज्यांना 7 दिवसापेक्षा जास्त खोकला असेल, 7 दिवसापेक्षा जास्त ताप असेल, ज्यांचं वजन एकदम कमी झाले, भूक मंदावलेली आहे, रात्री घाम येतो, अशा व्यक्तींनी आपल्या तुंकीची म्हणजे कफची तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने कफाची तपासणी करून घ्यावी आणि एक्सरे वगैरे ते जसं सल्ला देईल त्याप्रमाणे करून घ्यावं. नंतर अजून एक मोठा आजार म्हणजे लेप्रसी. लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग. आपल्या एरियामध्ये एकही लेप्रसीचा पेशंट नाही आहे कुष्ठरोगाचा. बरोबर आहे. हे मी सर्वेमध्ये बघितलं, असे त्यांचा रिव्ह्यू घेतला, त्याच्यावर ही चांगली गोष्ट आहे. तर लेप्रसी हा आजार जो आहे हा गेलेला आहे. हा एक देवाचा कोप म्हणून समजायची. त्या व्यक्तीला गावाबाहेर ठेवायचे ज्याला लेप्रसी झालं पूर्वी. त्याचा आता बऱ्यापैकी निर्मूलन झालेलं आहे. पण तरी पण आपल्या अंगावर न खाजराळा, बधीर आणि लालसर चमकदार चट्टा असेल शरीरावर, तर लगेच आरोग्य संस्थेकडे हातपाय बधीर होणे, मुंग्या येणे, म्हणजे ते डायबिटीजमुळे पण होऊ शकतं. डॉक्टरांना दाखवून द्यायचं. डॉक्टर ठरवतील तुमचं हे कशामुळे आहे किंवा तुम्हाला हा आजार आहे का नाही आहे. कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवईचे केस जाणे किंवा मग तो चट्टे प्रमाणापेक्षा जास्त वाढणे किंवा मग हातपाय बधीर होणे, हे असे लक्षणं दिसतं की लगेच आरोग्य संस्थेकडे जायचं आणि आपलं चेकअप करून घ्यायचं डॉक्टरांकडनं. मग ते ठरवतील की तुम्हाला मुंग्या कशामुळे येतात, डायबिटीजमुळे येतात की लेप्रसीमुळे येतात, कुष्ठरोग आजार आहे की नाही. तसं ह्या एरियामध्ये एका पण ठिकाणी कुष्ठरोगाचा पेशंट मला दिसलेला नाही. हे झालं म्हणजे आता पहिले मी तुम्हाला सांगितले असंसर्गजन्य आजाराबद्दल, नंतर मानसिक स्वास्थ्य, नंतर टी बी आणि लेप्रसी. शेवटी तुम्हाला एक टीप देते आणि माझे 2 शब्द, माझं मार्गदर्शन मी संपवते. एक टीप अशी आहे की आपण सकाळी आंघोळ वगैरे करतो, मस्त फ्रेश होतो, नंतर आरशासमोर तयारी करतो. तेव्हा आरशामध्ये आपण आपल्या स्वतःला बघायचं, एक मोठंपैकी एक स्मित हास्य करायचं आणि स्वतःलाच हाय म्हणायचं. हाय. आपला दिवस खूप छान जातो आणि आपल्याला एकदम दिवसभर खूप छान वाटतं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूप उत्कृष्ट अशी माहिती सांगितली.